आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तिकडे सरू, इकडे नरू, या दोघींना माझ्यावरच कसा काय संशय येतो। इथे लोकांना डोळे असून मी त्यांना गंडवतोय, त्या दोघींना डोळे नाहीयेत तरी बरोबर माझ्यावरच कसा काय संशय घेतात। काहीतरी केलं पाहिजे, लवकरात लवकर कातळवाडीतले पैसे घेऊन इथून पसार झालं पाहिजे। तुम्ही होम डिलिव्हरी सुद्धा देता का? म्हणजे ब्लाउज शिवून झाल्यावर घरी पोहोचवता का? तुम्ही ना हे 500 रुपये घ्या गाडी खर्चासाठी, पण घरी ब्लाउज आणून द्या ना प्लीज। दुकानावर कोणाला तरी लक्ष ठेवायला सांगितलं पाहिजे। माधुरीला सांगतो, 2 शब्द प्रेमाने बोलले की लगेच ऐकेल, तशी तिला अक्कल नाहीये। नाही नको, तिची अक्कल नसणंच महागात पडेल मला। लक्की लक्की बापा बोल की। एक काम आहे, हा मला जरा डिलिव्हरी द्यायला जायचंय, दुकानाकडे लक्ष ठेव की। लक्ष ठेवतो की, लक्षच कशाला? तू म्हणत असशील तर तू असतोवर एका दुसऱ्या बाईचं माप पण घेतो। माप? तुला माप घेता येतं का? म्हणजे काय, मापात पापच करत नाही ना आपण। चहा मागितला ना कटिंग मागितलं तर कटिंग, फुल मागितलं तर फुल, सगळं रेडी असतं आपलं। सगळं परफेक्ट आहे आपलं, आपल्याकडे चूकच येत नाही कोणाची। म्हणजे घंटा हा लक्ष ठेव त्याच्याकडे आणि दुकानाकडे बी। आलोच मी जाऊ। बहुतेक हाच बंगला दिसतोय। ते मी ब्लाउज या ना, आत या। असं बाहेर थांबू नका, घरात कोणीच नाहीये, या। तुम्ही बसा ना, मी पाणी घेऊन येते। कोण आलंय? ते आपलं टेलर आलेत ब्लाउज द्यायला।
पाणी. ते ब्लाऊज. हां हे ब्लाऊज ते ट्रायल घे त्याची, म्हणजे मला निघाल लगेच. आले. छान शिवलाय तुम्ही ब्लाऊज. फिटिंगला एकदम जिथल्या तिथे, अगदी परफेक्ट. हॅलो. पाहुणा आहे तो आपला. चहा पाजल्याशिवाय जाऊ देऊ नको त्याला. हां बर. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. नाही नको, चहा बी नको, निघायचंय मला, दुकानावर जायचंय. अहो तुम्ही पहिल्यांदा आमच्याकडे आलात, असं चहा न पिता जाऊ देणं बरं वाटत नाही. आणि यांनी तसं सांगितलंय, चहा पाजल्याशिवाय जाऊ देऊ नको म्हणून. तुम्ही बसा, मी लगेच आले. हो बरं ठीक आहे, तुम्ही आता एवढा आग्रह करता तर ठीक आहे. तसं मी बाईचं म्हणून मोडत नाही. आलेच. अव कुठं निघालंय? दोस्ताची पोरगी आहे लग्नाची, पैसेवाला आहे, तिला बघायला चालू. हं? ऐका आता, शोभत का या वयात तिसरं लग्न? ए माझ्यासाठी आहे, गोपाळसाठी. अव पण त्या पोरीचा काही विचार केलाय का नाही तुम्ही? अख्ख्या गावाला माहित झालंय की गोपाळचं तिच्याशी लग्न झाले. ते पोरगा गावचा आहे का माझा आहे? त्याचं काय करायचं ना ते मी बघून घेईन. तालेवार घराणं आहे, तालेवार. हा लय पैसा मिळेल. त्यातलेच पैसे त्या सुभाषरावच्या थोबाडावर फेकतो आणि त्याला सांगतो पोरीला घेऊन जा आमच्या घरातनं. ते आमच्या घरातली सून होऊ शकत नाही. त्याची लायकी आहे का आपलीशी सोयरी करण्याची? त्यासाठी दर्जा लागतो, दर्जा. हो जरा हळू बोला ना, ती पोरगी ऐकल ना. मग ऐकलं तर ऐकू देत. मी कोणाच्या बापाला घाबरतो काय? आता गोपाळचं लगीन ठरवल्या बिगार ना मी शांतच राहणार नाही. आणि मध्ये कुणी बी आलं ना मुडदच पाडतो त्याचा.